हाय सगळ्यांना. आता पाणी पिलं तर कामाला गेलती. बघा चिगळीची भाजी आणली. काम आज उशीर झाला. बसली ती माळावर. हे माळ आहे आमच्या गावाकडलं. तर पाऊस लय झाला, म्हणजे इथं नाही झाला, जिथं कामावर होतो ना तिथं लय पाऊस झाला. तर मला एक बोलायचं होतं. माणसाला आपण जीव लावतो, म्हणजे तुम्ही आता काय म्हणसान, भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, ताई दीक्षा दिसनाय, दीक्षा कुठं गेली, दीक्षा दिसनाय. तर दीक्षाला तिच्या माऊनी नेलंय पुण्याला. दीक्षा पुण्याला गेली आणि माझ्या भावाची पोरगी ताईला तुम्ही बघितलंच, 2 दिवस झालं ताईला इथं ठेवली. तिला तिचा मामा ही नेत्यात ताईला. मग दीक्षाला मामा तर कोण म्हणजे नाही का नेलं नाही मामांनी. मग माझी एक चुलत बहीण आहे, म्हणजे चुलत नाही सक्की मावस बहीण आहे, म्हणजे माझ्या आईची सक्की मावस बहीण. मग माझी तिची पोरगी माझी पण सक्की मावस बहीण झाली. तर तिनं नेलंय. जत्रेला आल्यावर असं म्हणली चल बाया म्हणली. मग तेव्हा गेली. मग आता कसं आहे, आपल्या पुरीला आपण नाही कुठं लावणार तर नाही का कोणी करणार. म्हणून मी म्हटलं जा बाया मग नेतेस तर. आणि मला कोणाला एक तर नाही म्हणून वाटत नाही. आणि अजूनपर्यंत दीक्षाला कोणीच नेली नाही, कुणी म्हणजे कुणीच नेलं नाही, फक्त तिने नेलं. म्हणून तुम्हाला दीक्षा कदाचित दिसत नाही. तर चला ते जाऊ द्या. मला एक विषय आठवला. आपण माणसाला जीव लावतो, म्हणजे आता मला पण असं वाटतं की दीक्षाला फोन करावा, तिच्या बापाने नेहावा, अन्वीला बोलावं, अन्वीला नेहावा. पण तिच्या बाप काय म्हणतो माहिती का, म्हणजे लय वेळा झालं मी टेंभुर्णीतनं गेले तर काय म्हणते माहिती का, मी फोन करतो संध्याकाळी करतो फोन उचल, आणि करत तर नाहीच. मग असं आजूबाजू माणसं असली ना, त्या माणसांना असं वाटावा की हिला खरंच ते फोन करतोय पण हीच गुरमी करते. पण भावा बहिणीनं खरंच ते फोन मला करत नाही. आणि कोण म्हणजे त्याच्या घरचे पण करत नाही. कोणचा कार्यक्रम असल्यावर सांगितलं तरी येत नाहीत, म्हणजे पोरींचा कार्यक्रम असला तरी येत नाहीत. मग कसं आपण त्यांना कोणत्या गोष्टी सामील करायचं तुम्ही मला सांगा. आणि राहिली गोष्ट अन्वीची दीक्षाची, तर मला एका गोष्टीचं वाईट वाटलं. माणूस ही एका बाईच्या जीवनात नवरा ही सगळ्या गोष्टी असतात, बरोबर का नाही. ह्याच्या आधी लग्नाच्या आधी आई बापा असतात, आणि लग्न झालं की नवऱ्याचा अधिकार असतो. आणि तर तीच नवरा मला काढीचं किंमत, म्हणजे माझ्या बारक्या पुरीला तर आता तुम्हाला सांगितलं स्टोरी मी, पण काही कारणामुळं मला बंद करण्यात आली, म्हणजे तिकडून सांगितलं बंद कर म्हणून मी बंद केली. तर माझ्यावर अशी उंगली उठवते ती की काय बाय, हां तुला येऊ वाटत नाही, तू येत नाही. आता मी कशाला येऊ. 4-5 नाही सॉरी 8 वर्ष झालं, किती वर्ष झालं मला माहीत नाही, पण मी माझ्या अंदाजाने मी सांगते 8 वर्ष झालं मी कष्ट करते. माझ्या एवढ्याशा लहान लेकरांना मी घरी ठेवून कामाला जाते, माझ्या आईबापाला जगवती, आणि लेकरांना जगवलं, एवढं लहानाचं मोठं केलं. काही खर्च म्हणून असतोय का नसतोय, असतोय ना. आता तुम्हाला माहिती असेल की नुसतं त्यांना मोठं करण्यात कशापासनं त्याला सगळ्याला पैसेच लागतात. आपण कोणची गोष्ट आपल्याला आपल्या लेकरांनी मागितली तरी आपण नाही म्हणू शकत नाही. भले मी लोकांच्या साड्या घातलेल्या आहेत. आता सध्या माझ्या मामानी घेतलेली साडी आहे. मी माझ्या बहिणी बाळांच्या सगळ्यांच्या साड्या मागू घातल्या. पण काही जणांना आपली किंमत आहे, काही जणांना नाही किंमत. तर
तुम्हाला किंमत नसेल तर ते तुमच्यापाशीच राहू द्या, मला काही जरूरत नाही. कारण आजपर्यंत मी मोठं केलं आहे तर माझाच हक्क आहे त्यांच्यावर पूर्णपैकी.